आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा दिलासा देत महाराष्ट्र शासनानं सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयामार्फत 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारे हे दर मागील वर्षाप्रमाणेच जैसे थे ठेवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. जनगणनेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार असून नागरिकांना स्वनोंदणी पोर्टलद्वारे दोन्ही टप्प्यांत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. देशातली ही 16वी जनगणना असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक घराची माहिती गोळा केली जाईल. त्यात घराचा क्रमांक, मजला, घराची स्थिती आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या अशा माहितीचा समावेश असेल. भारत केवळ बदलाचा साक्षीदार नसून तंत्रज्ञान आणि ऊर्जा सुरक्षेसाठी मजबूत पाया घालणारा देश बनत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या साणंद इथं आज केन्स सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जागतिक पुरवठा साखळीतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. ही OSAT सुविधा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर दररोज 6.3 दशलक्ष युनिट्स उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत देशातील माओवादी चळवळीचा अस्त झाल्याची घोषणा केल्यानंतर एकूण 30 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 9 नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी भारताचं संविधान देऊन त्यांचा सत्कार केला. आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमधील इंद्रावती क्षेत्रीय समिती आणि नॅशनल पार्क क्षेत्रीय समितीत कार्यरत होते. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. भगवान महावीरांची शिकवण मानवतेला शांती, सलोखा आणि करुणेच्या दिशेने मार्गदर्शन करत असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. भगवान महावीर यांच्या सत्य, अहिंसा आणि जागतिक शांततेत संदेश मानवतेला मार्गदर्शक आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.